मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याआधीच महाविकास आघाडीमध्ये फूट पडली आहे, कारण मुंबईमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांनी ही घोषणा केली आहे। काँग्रेसने घेतलेल्या निर्णयानंतर भाजपनं महाविकास आघाडीला टोला लगावलाय। बघूयात एक सविस्तर रिपोर्ट। मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय किया है कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में आगे लड़ेंगे। मुंबई महानगरपालिका आता झालेली नाही। काँग्रेसने कोणाला मारलं, कोणाला जोडलं, कोणाला ठेवलं, हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे। त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा। मुंबईत काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रभारी रमेश चन्नीथला यांनी केली आहे। त्यामुळे महाविकास आघाडी तुटल्याचं बोललं जात आहे। मात्र शरद पवारांनी यावर सावध प्रतिक्रिया दिली। अद्याप महापालिका निवडणूक जाहीर झाली नसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। लोकल लेवल पे छोड़ा गया है, जगह कुछ जगह पे अलायंस है, कुछ जगह पे नहीं है। लेकिन मुंबई कांग्रेस कमेटी ने यह तय किया है कि हम इस मुंबई कॉर्पोरेशन के इलेक्शन में आगे लड़ेंगे। मुंबई महापालिकेत देखील काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणुकाची भूमिका घेतली आहे। पण घेतली ते काय असेल नाही आणि स्वस्त सांगायचं मुंबई महानगरपालिका आता जाहीर झालेली नाही। शिवसेना ठाकरे पक्षानेही यावर प्रतिक्रिया दिली। कुणी कसं लढावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पक्षाची भूमिका घेण्याचा अधिकार असतो। त्यामुळे कोणत्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं। आणि त्यामुळे जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायच्या असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे? काय करणार नाही। त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असायचं काहीच कारण नाही। खासदार वर्षा गायकवाड यांनीही स्वबळाला दुजोरा दिला। काँग्रेस कार्यकर्त्यांची स्वबळावर लढण्याची इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर काँग्रेसच्या स्वबळाची भाजपनं खिल्ली उडवली असून तुम्ही कसेही लढले तरी तुमचा पराभव निश्चित असल्याचं भाजपनं म्हटलंय। पण मुंबई काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आणि मुंबईच्या सगळ्या नेत्यांचं ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे की मुंबई काँग्रेसचं जे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे ते आम्ही जे आहे ते स्वबळावर त्या ठिकाणी लढलं पाहिजे। कारण मागील काळामध्ये सुद्धा काँग्रेसने जे आहेत हे इलेक्शन लढलं होतं। तुम्ही 17चं बघा, त्या ठिकाणी इलेक्शन तुम्ही बघितलं तर त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। शेवटी हे इलेक्शन कार्यकर्त्याचे आणि जर कार्यकर्त्यांची मनशा असेल की आपण हे जे इलेक्शन आहे ते स्वबळावर लढलं पाहिजे तर ती भूमिका आज मुंबई काँग्रेसच्या वतीने मी आमच्या प्रभारांसमोर त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे। खरं तर काँग्रेसने स्वबळावर लढावं, नाही तर अर्ध्या बळावर लढावं किंवा पाव बळावर लढावं। ज्या पद्धतीनं बिहारमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची अवस्था झाली, अगदी तशीच अवस्था मुंबई महापालिकेत देखील होणार आहे। काँग्रेस बिहारमध्ये फक्त 6 जागांवर पुढे आहे, विजयी होते। तशीच मुंबईमध्ये देखील काँग्रेसला 2 आकडी जागा मिळणार नाहीत। फक्त सिंगल डिजिटवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला समाधान मानावं लागेल। आम्ही संविधान मानणारे लोकांना मारहाण करणं अमान्य असल्याचं वक्तव्य काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केलं। स्वबळाचा नारा दिल्यानंतर गायकवाड यांनी केलेलं हे वक्तव्य म्हणजे मनसेकडे रोख असल्याचं बोललं जात आहे। मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडीत बिघाडी झाली का अशा चर्चा यामुळे सुरू झाल्यात। यावरूनच शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी काँग्रेसला टोला लगावला। बिहारच्या निवडणुकांनंतरही काँग्रेस असा निर्णय का घेतय असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय। नाही, असं आहे की आमची भूमिका मी मागे पण काळामध्ये भूमिका स्पष्ट मांडलेली आहे की आम्ही देशाचं संविधान मांडणारी मंडळी आहे। आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाणारी मंडळी आहे। मुंबईच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मुंबईमध्ये सातत्याने विकासावर बोलणारी मंडळी आम्ही आहोत आणि मुंबईकरांचा त्रास आम्ही रोज बघत आहोत। आणि म्हणून एक अपेक्षा मी करत होते की सगळ्यांनी मुंबईने एकत्र येऊन बोलण्याची गरज आहे, कारण मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे। पण काही पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या
सुसंस्कृत आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही. आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे. पण जो प्रोग्राम कॉमन मिनिमम असला पाहिजे तो सर्वांसाठी असला पाहिजे, संविधानाच्या धागातून असला पाहिजे. परंतु काही पक्ष त्यांच्याबरोबर जे आहेत त्यांची जी भूमिका आहे सातत्याने ती मारहाणीची राहिलेली आहे, लोकांना त्या ठिकाणी त्रास देण्याची राहिली, या भूमिकेबरोबर काँग्रेस पक्ष आहे म्हणून आम्ही जाऊ शकत नाही. आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं, तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत. त्यांच्या वरिष्ठ थांबवू शकतात. योग्य आणि अयोग्य म्हणण्यापेक्षा जे निर्णय घेत आहेत जे पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना ते योग्य वाटतंय का हा मोठा प्रश्न आहे. आणि काही दिवसात ते योग्य की अयोग्य कळेल. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसेचा महाविकास आघाडीत सहभाग होण्याच्या चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसनं स्वबळाची भाषा केली आहे. त्यामुळं मनसेच्या संभाव्य एंट्रीमुळंच काँग्रेसनं एकला चलोचा नारा दिलाय का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.